मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे आणि राज ठाकरे असं लिहित आहेत, आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली, याबाबत त्यांचं अभिनंदन। 2019ला खरं तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली। असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलंय, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो। पुढची 5 वर्ष सरकारच्या कोणत्याही चांगल्या उपक्रमांना माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल, पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ, हे नक्की। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा। या शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांना, एकनाथ शिंदे यांना आणि अजित पवार यांना राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या।